लाडकी बहीण योजनेत मोठा इशारा समोर आला आहे. के-वाय-सीच्या नावाखाली महिलांची फसवणूक सुरू आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी तरी या योजनेचा लाभ घेत असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती खूप महत्त्वाची आहे. राज्यातील हजारो महिलांसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज अनेक महिलांसाठी आर्थिक मदतीचा मोठा आधार ठरलेला आहे. पण आता या योजनेच्या नावाखाली काही लोक महिलांची फसवणूक करत असल्याचे प्रकार समोर येत आहे. याबाबत महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः पुढे येऊन महिलांना इशारा दिलेला आहे. तर लाडक्या बहिणींनो, याबाबत के-वाय-सीच्या बाबत मोठ्या फसवणूक या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये चालू आहे. तर त्यापासून तुम्ही सावधान राहा, असं महिला व बाल विकास अधिकारी अदिती तटकरे यांनी महिलांना इशारा या ठिकाणी दिलेला आहे. काही लोक के-वाय-सी करून देतो असं सांगून महिलांकडून पैसे घेत आहेत. तर काही जण मोबाईलवर OTP मागून बँक खात्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. इतकंच नाही, काही ठिकाणी तर गैरवर्तणुकीचे धक्कादायक प्रकारही समोर आलेले आहेत. जळगाव जिल्ह्यात एका महिलेकडून के-वाय-सीच्या नावाखाली चुकीची मागणी करण्यात आलेली आहे. ही घटना अत्यंत गंभीर असून संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. तर लाडक्या बहिणींनो, काही ठिकाणी OTP मागत आहे, तर काही ठिकाणी पैसे मागत आहेत, तर काही ठिकाणी गैरवर्तणुकीचे प्रकार समोर येत आहेत. तर जळगाव जिल्ह्यात अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही सावधान राहा. या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. या प्रकारची तक्रार नोंदवण्यात आलेली आहे आणि पोलिसांकडून तपास सुरू आहे. सरकारने स्पष्ट सांगितले आहे की अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये दोषीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. म्हणजेच कुणीही महिलांची फसवणूक केली तर त्याला सोडले जाणार नाही. तर लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पोलिसांकडून अतिशय कठोर कारवाई त्या माणसावर किंवा त्या अधिकाऱ्यावर या ठिकाणी करण्यात येणार आहे, जेणेकरून पुढील ज्या महिला आहेत त्यांच्यासोबत कोणी असं करू नये म्हणून. आता सर्वात महत्त्वाची माहिती लक्षात ठेवा. सध्या लाडकी बहीण योजनेसाठी नवीन नोंदणी पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, कोणी तुम्हाला म्हटलं की मी तुमची नवीन नोंदणी करून देतो, काही महिलांनी फॉर्म भरलेले नव्हते, तर त्या आता विचारत आहेत की आमचा नवीन फॉर्म कधी टाकायचा. तर काही लोक त्याचे सुद्धा पैसे या ठिकाणी घेत आहेत. तर नवीन नोंदणी अद्याप चालू झालेली नाही, तर कुणाला पैसे देऊ नका. फक्त के-वाय-सी मध्ये काही त्रुटी असल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी 30 एप्रिल मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या ठिकाणी 30 एप्रिल मुदतवाढ के-वाय-सी संदर्भात देण्यात आलेली आहे. त्यानंतर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे के-वाय-सी करण्यासाठी कोणत्याही एजंटची गरज नाही. के-वाय-सी करण्यासाठी कुठल्याही एजंटची गरज नाही. तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरून के-वाय-सी पूर्ण करू शकता. तुमच्या मोबाईलवरून तुम्ही के-वाय-सी पूर्ण करू शकता. नाहीतर जवळील अंगणवाडी सेविकांकडे तुम्ही के-वाय-सी पूर्ण करू शकता किंवा आधार सेंटरवर जाऊन, माय सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही तुमची योग्य मार्गदर्शन घेऊन तुम्ही तुमची के-वाय-सी पूर्ण करू शकता. कुठल्याही प्रकारच्या बळी पडू नका. जर कोणी तुम्हाला म्हणत असेल की मी के-वाय-सी करून देतो, पैसे द्या, तर लगेच सावध व्हा. कोणी OTP मागितला किंवा बँक डिटेल्स मागितली किंवा कोणत्याही आमिष दाखवली तर त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. अशा लोकांपासून सावध राहा आणि लगेच तक्रार नोंदवा. तुम्हाला कोणी OTP मागितला किंवा बँक डिटेल्स मागितली किंवा कशाची आमिष दाखवली तर त्यापासून सावध राहा, असं अदिती ताई तटकरे मॅडम यांनी सावधानीचा इशारा या महिलांना सावध राहण्याचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे. ही योजना आपल्या लाडक्या बहिणींसाठी आहे. त्यांची सुरक्षिततेसाठी आपण सगळ्यांनी जागरूक राहून खूप गरजेचं आहे. तुमची एक छोटी काळजी मोठी फसवणूक टाळू शकते. ही महत्त्वाची माहिती प्रत्येक लाडकीला जरूर पोहोचवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससह. धन्यवाद.